ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आता या फक्त ब्रिटनच्याच राणी होत्या का? तर तसं नाहीये. त्या अजून 14 देशांच्याही राणी होत्या. कॉमनवेल्थ क्षेत्र म्हणून ज्या 14 देशांचा उल्लेख केला जातो, त्याच्यामध्ये अँटिग्वा अँड बर्बुडा, ऑस्ट्रेलिया, बहामास, बेलीज, कॅनडा, ग्रेनेडा, जमैका, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सेंट किट्स अँड नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट विन्सेंट अँड ग्रेनेडियन्स, सोलोमन आयलँड आणि तवालू यांसारख्या 14 देशांचा याच्यामध्ये समावेश होतो. हे ते 14 देश आहेत ज्यांच्या प्रमुख अजूनही ब्रिटनच्या राणी आहेत आणि त्यांनी हेड ऑफ स्टेट म्हणून एक्सप्लिसिटली त्यांच्या राज्यघटनेत आणि कायद्यात सुद्धा तसं नमूद केलेलं आहे. आता राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राष्ट्रकुल संघटनेचं पुढं काय होणार हाही पेचप्रसंग उभा राहिलेला आहे. राष्ट्रकुलचा आणि ब्रिटनच्या राणीचं निधन होणं याचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर राष्ट्रकुल म्हणजे असे देश आहेत जिथं ब्रिटिश राजघराण्याची सत्ता होती आणि या देशांना ब्रिटिश राजघराणं त्यांची मालमत्ता सुद्धा समजत होतं. आजच्या दिवशी या राष्ट्रकुलामध्ये 56 देश आहेत. मगाशी जे 14 देश सांगितले यासोबत अजून 42 देश याच्यामध्ये आहेत आणि भारतासारखे बहुतांश देश आता प्रजासत्ताक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जे 14 देश मी तुम्हाला मगाशी सांगितले ते स्वतंत्र आहेत, पण त्यांची हेड ऑफ स्टेट अजूनही ब्रिटनची राणी किंवा ब्रिटनचा राजाच आहे. आज आपण माहिती घेणार आहोत या 14 देशांची, यासोबतच राष्ट्रकुलाची आणि ब्रिटनच्या राणीच्या निधनानंतर आता या संघटनेचं पुढं काय होणार याची सुद्धा आपण माहिती घेऊयात. नमस्कार, मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रकुलमध्ये एकूण 56 देश आहेत जे जगभर विखुरलेले आहेत. याच्यामध्ये न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारखे विकसित देश आहेत. यासोबतच काही आशियाई देश आहेत आणि काही आफ्रिकन देश सुद्धा आहेत. आता मगाशी मी सांगितलं की जे 14 देश आहेत की ज्यांची अजूनही हेड ब्रिटनची राणीच आहे, त्यांना येणाऱ्या काळात त्यांच्या घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये बदल करावा लागू शकतो आणि कदाचित रेफरेंडम म्हणजेच सार्वमत ज्याला म्हणतात ते सुद्धा त्यांना घेण्याची वेळ येऊ शकते. ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्ससाठी जे फेमस आहे जमैका हा देश, उसेन बोल्ट सुद्धा जमैकाचाच आहे. आता हा जमैका त्यांचा शेजारी देश बार्बाडोस जो आहे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवू शकतो. 2021 मध्ये प्रजासत्ताक झाल्यानंतर बार्बाडोसनं राष्ट्रकुल या संघटनेला सोडचिठ्ठी दिली होती. न्यूझीलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये तर कॉन्स्टिट्यूशनल मोनार्कीच आहे. तसेच त्यांची पॉलिटिकल सिस्टीमच अशी आहे की ब्रिटनमध्ये कोणताही नवीन राजा किंवा राणी जर का झाले तर त्यांच्या देशाचे ते हेड ऑफ स्टेट असतात. या 3 विकसित राष्ट्रातील ऑस्ट्रेलियानं 1999 मध्ये राणी जिवंत असतानाच प्रजासत्ताक होण्यासाठी म्हणजेच राणीला त्यांच्या राष्ट्रप्रमुख पदावरून हटवण्यासाठी सार्वमत घेतलं होतं. पण तेव्हा या सार्वमताचा प्रस्ताव 45 विरुद्ध 55% मतांनी फेटाळण्यात आला होता. म्हणजे 55% लोकांनी राणी याच राष्ट्रप्रमुख असाव्यात म्हणून कौल दिला होता. आता परत एकदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी जूनमध्ये मॅट थिसलवेट या त्यांच्या प्रथम मंत्र्यांना प्रजासत्ताक होण्याच्या दृष्टीनं चाचपणी करण्यास सांगितलेलं आहे आणि यावेळेस जर का सार्वमत घेतलं गेलं तर निकाल वेगळा येईल असा अंदाज अभ्यासक वर्तवतायत. कॅनडा तर अगदी सहजरित्या प्रजासत्ताक होऊ शकतं. यासाठी त्यांना फक्त त्यांच्या राज्यघटनेमध्ये बदल करून राजाला किंवा राणीला राष्ट्रप्रमुख पदावरून हटवायचे. जर का ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी हे साध्य केलं, म्हणजे जर का राणीला किंवा राजाला त्यांच्या राष्ट्रप्रमुख पदावरून हटवलं, तर येणाऱ्या काळामध्ये जे छोटे छोटे देश आहेत जे अजूनही ब्रिटनच्या राणीला किंवा राजाला त्यांचं हेड ऑफ स्टेट म्हणून मान्यता देतात, ते सुद्धा राष्ट्रकुलातून बाहेर पडतील आणि राष्ट्रप्रमुख पदावरून राजाला किंवा राणीला हटवतील. आणि याच्यामध्ये त्यांचं नुकसान काही नाहीये बघा, कारण हे सर्व देश जे आहेत हे जुन्या ब्रिटिश वसाहती आहेत आणि यात प्रामुख्यानं आफ्रिका, एशिया, अमेरिका आणि पॅसिफिक मधील देश आहेत. युरोपमधील सायप्रस, माल्टा आणि खुद्द युके सुद्धा या राष्ट्रकुलचाच भाग आहे. या राष्ट्रकुलला कॉमनवेल्थ सुद्धा म्हणलेलं आहे. कॉमनवेल्थ असं त्याला म्हटलेलं आहे. कॉमनवेल्थ क्षेत्र म्हणून मी मगाशी उल्लेख केलेले जे 14 देश आहेत त्यांचा समावेश होतो आणि जे उरलेले 41 देश आहेत त्याच्यामधील 36 प्रजासत्ताक आहेत. याच्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांचा समावेश होतो आणि इतर 5 देशांमध्ये ब्रुनेई, मलेशिया, टोंगा यांसारख्या देशांचा समावेश होतो. आता ही सगळी जी नावं आहेत हे सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्रिटिश एम्पायर हे जर का
सोडलं तर यांच्यामध्ये काहीही समानता नाहीये. यांचे खंड वेगवेगळे आहेत. एकीकडे अगदीच विकसित देश आहे, तर दुसरीकडे अत्यंत दरिद्री देश आहेत. यासोबतच राजकीय परिस्थिती सुद्धा या प्रत्येक देशातली वेगवेगळीच आहे. आणि अशा देशांची राष्ट्रकुल ही संघटना आहे की ज्यांच्यामध्ये कोणतंही साम्य नाही. कॉमनवेल्थ गेम्स हाच काय तो या देशांना बांधून ठेवणारा समान धागा आहे. दर 4 वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन होतं. 2010 मध्ये भारत या स्पर्धेचा होस्ट होता आणि नुकतंच या स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. ब्रिटन या स्पर्धेचा होस्ट होता. कॉमनवेल्थ जे आहे, एकूण हे सगळे जे देश आहेत यामध्ये 250 कोटी जनता आहे आणि मॅक्सिमम जनता जी आहे ही भारतीय उपखंडामध्ये आहे आणि जे छोटे छोटे देश आहेत तिथे 15 कोटीच्या आसपास जनता आहे. कॉमनवेल्थची सुरुवात राणी व्हिक्टोरिया यांच्या काळामध्ये झाली होती. कारण ब्रिटिश वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती. 1867 मध्ये कॅनडाच्या बाबतीमध्ये असाच किस्सा घडला बघा. कॅनडा ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध असंतोष होता. तेव्हा राणीनं त्यांना डॉमिनियन स्टेटस दिलं. म्हणजेच काय, कॅनडाची जनता जी आहे तीच त्यांचं शासन जे आहे ते चालवेल. फक्त ब्रिटिश राजघराणं जे आहे त्यांच्याजवळ या संदर्भातला नकाराधिकार असेल. नंतरच्या काळात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांना सुद्धा डॉमिनियन स्टेटस देण्यात आलं. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली आणि डॉमिनियन स्टेटसमध्ये अजून सुधारणा करण्यात आल्या. 1926 मध्ये ब्रिटनने हे मान्य केलं की इतर देशांचं स्टेटस जे आहे हे ब्रिटनच्या समान असेल. म्हणजे त्यांनी त्यांना समान स्टेटस दिलं. 1931 मध्ये या संदर्भात संसदेची मान्यता मिळून राष्ट्रकुल देश असा त्यांना अधिकृत दर्जा मिळाला आणि ही जी चर्चा चालू होती राष्ट्रकुल संदर्भातली 1931च्या आसपास, तेव्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेते सुद्धा या चर्चेला उपस्थित होते. परंतु आपल्या नेत्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी जी आहे ती लावून धरली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 मध्ये भारताला राष्ट्रकुल संघटनेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं गेलं. पण या संघटनेत सहभागी होण्यासाठी राजघराण्याशी निष्ठेची शपथ घ्यावी लागायची, ज्यास तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नकार दिला आणि राजघराण्याशी निष्ठेची शपथ घेतल्याशिवाय सदस्यत्व दिले जावे अशी पूर्वअट घातली. ही अट मान्य झाल्यानंतर भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लागणार नाही हे क्लिअर झाल्यानंतर भारताचा कॉमनवेल्थमध्ये अधिकृतरित्या प्रवेश झाला आणि याच्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा सुद्धा कॉमनवेल्थमध्ये प्रवेश झाला. राष्ट्रकुलची युरोपियन युनियन, सार्क किंवा जे ब्रिक्स देश आहेत यांच्यासारखी कॉन्फरन्स होत नाही. देशादेशांचे राष्ट्रकुलचे सदस्य या नात्याने करार होत नाहीत. त्यामुळं कॉमनवेल्थ गेम्स याच्या पलीकडे या संघटनेचा उपयोग नाही अशी टीका टीकाकार करत असतात. राष्ट्रकुलचे पालक या नात्यानं ब्रिटिश राजघराण्यानं काही सामाजिक प्रश्नांवरती भूमिका सुद्धा घेतली नाही. जसं की अमेरिकेत कृष्णवर्णियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ब्रिटिश राजघराण्यानं भूमिका जाहीर करावी अशी मागणी सातत्यानं आफ्रिकन राष्ट्रकुल देशांनी केली होती. मग राष्ट्रकुलचा फायदा काहीच नाहीये का? तर तसं सुद्धा नाहीये बघा. एका अनालिसिसनुसार ही ऑर्गनायझेशन डिप्लोमॅटिक रिलेशन्स सुधारण्यासाठीच चांगलं व्यासपीठ आहे. या संघटनेत असल्यानं इट टेस्टिफाईज टू द इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश ॲज अ लँग्वेज ऑफ बिझनेस, सायन्स अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स. म्हणजे इंग्लिश भाषेचा उपयोग जो आहे या बिझनेससाठी, सायन्स अँड टेक्निकल रिलेशनसाठी महत्वाचं आहे हे सुद्धा याच्यातून ठसवलं जातं. यासोबतच आर्थिक सुधारणा करण्यासाठी किंवा एखाद्या देशाचं आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी सुद्धा हे एक चांगलं व्यासपीठ मानलं जातं. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांच्या 21व्या वाढदिवशी म्हणजे 21 एप्रिल 1947 ला राष्ट्रकुलच्या सदस्य देशांसाठी त्यांचं आयुष्य वाहून घेण्याचं वचन दिलं होतं. 1953 मध्ये राणीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रकुल देशांचा दौरा करून या देशांचे ब्रिटन बरोबरचे संबंध दृढ करण्यावरती सुद्धा भर दिला होता. आता त्यांच्यानंतर किती देशांचं हेड म्हणून ब्रिटिश मोनार्क राहील हे येणाऱ्या काळात समजेलच. पण राष्ट्रकुल देशांचे संबंध आणि हितसंबंध हे नक्कीच टिकतील असं अभ्यासकांचं मत आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.